हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. तर आज होता सॅटरडे आणि सॅटरडे संडे वीकेंड. आम्ही जास्तीत जास्त सियाला आम्हाला कसा टाईम देता येईल हेच बघत असतो. सो आम्ही सियाला घेऊन निघालो बाहेर. तर इकडे बघा सिया कशी तिच्या पप्पांना चप्पल देत होती. तर हे तिचं डेलीचं काम आहे. कुठेही बाहेर निघलं की तिच्या पप्पांना शूज चप्पल ती स्वतः आणून देते. तर सियाला घेऊन आम्ही निघालो होतो देवाची आळंदी येथे. किती छान दृश्य साकारलेलं आहे बघा. तर इंद्रायणी घाटावरती खूप छान वातावरण झालेलं होतं. तर हे बाबा बघा सियाला गंध लावत होते आणि तिला तो गंध खूप छान दिसत होता. हे तुम्हाला पुढे दिसेलच. तर मी बोलत होते की वर्किंग पॅरेंट्सचं गिल्ट काय असतं. तर वीकडेजमध्ये किंवा ऑफिसचं वर्कलोड असल्यावरती आपल्या मुलांना त्यांना जास्त टाईम देता येत नाही आणि त्या मुलांनाही कळत नाही की आपले मम्मी पप्पा असे का करत आहेत. शेवटी त्यांचं वय तेवढं आहे, त्यांना काही सध्या तरी कळणार नाही. पुढे जेव्हा ती मोठी होईल तर तिला नक्कीच आमच्यावरती प्राऊड फील होईल, हे आम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं आम्ही तिच्यासाठीच करत आहोत, हेही तिला नक्कीच कळेल. तर इकडे बघा किती छान विठू माऊली, ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांचं चित्र रेखाटलेलं होतं. आणि इंद्रायणी नदी गच्च भरून वाहत होती. खूप छान वातावरण झालेलं होतं. आणि हे सगळं बघून सियाला खूप जास्त आनंद झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमच्या चेहऱ्यावर हसू आलं. तर नंतर थोडा थोडा पाऊस सुरू झाला आणि आम्ही आलो इकडे हे बाजूला जे शॉप्स आहेत तिकडे. आणि शॉप्स बघितले की सिया बघा तिला काही ना काही घ्यायचंच असतं. तर ती तिच्या पप्पांना बोलत होते मला बॉल किंवा डॉल काहीतरी घेऊन द्या. तर ती बोलेल आणि तिचे पप्पा घेणार नाही असं होणारच नाही. तर इकडे बघा आश्रमातले मुलं जात होते तर ती सगळ्यांना कशी हाय हॅलो करत होती. आणि तिला एवढे सगळे छोटे मुलं बघूनही खूप जास्त आनंद झाला, कारण की तिला आमच्या 4 भिंतींमध्ये फक्त आम्ही दोघंच दिसतो. इकडे सियाला घेतली ही अगेन वन मोर डॉल. थँक्स फॉर वॉचिंग.